नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, मी पट्टू किस्सू म्हणजे मुकुट धारण करण्याची जागा, चालुक्यांचा राज्याभिषेक जिकडे व्हायचा तिकडे आलेलो आहे. त्याला त्यांच्या भाषेमध्ये पटदक्कल असं म्हणतात. हा मंदिरांचा एक समूह आहे आणि इकडे उत्तर आणि दक्षिण ह्यांची जी शैली होती बांधकामाची, त्या शैलीच्या मिश्रणातून बांधण्यात आलेली बरीचशी मंदिरं आहेत. मंदिरांचा समूह आहे आणि इकडे आल्यानंतर आम्हाला दोन गोष्टीचा अनुभव आला. एक म्हणजे आमच्या तिकिटांचा दर, म्हणजे स्टीवनचं आणि माझं तिकीट 40 रुपये, 80 रुपये आणि व्हिडिओ शूटसाठी 25 रुपयाचं तिकीट. तर आम्ही 100 रुपयाची नोट दिली आणि 5 रुपये आमच्याकडे सुट्टे नव्हते. तर त्या तिकीट देणाऱ्याने 5 रुपये त्याच्या पदरचे भरले आणि आम्हाला तिकीटं उपलब्ध करून दिली, जे आपल्याला सहसा कधी असा अनुभव येत नाही. आणि दुसरा अनुभव म्हणजे ज्याची आपल्याला सवय नाही आहे बिलकुल, इतकी स्वच्छता इकडे आम्हाला दिसली. म्हणजे कागदाचा एक तुकडा सोडून द्या, धूळ देखील कुठे नाही आहे. इतकं सुंदर त्यांनी इकडे वेल मेंटेन्ड आहे आणि छान हिरवळ देखील त्यांनी मेंटेन केलेली आहे. तुम्ही बघू शकता मागे इकडे रोषणाई देखील केलेली आहे. संध्याकाळी खूपच सुंदर दिसणार आहे आणि खूपच सुंदर असा हा अनुभव होता. मजा आली आम्हाला. पुढचा कॅमेरा चालू करून मी तुम्हाला दाखवतो नक्की हा परिसर कसा आहे ते. तर हे इकडचं विरूपाक्ष मंदिर आहे, सर्वात मोठं ह्या कॉम्प्लेक्समधलं. त्याच्यासमोर नंदीसाठी खूप मोठं असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. मोठा नंदी आहे, तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. खूपच सुंदर नंदी आहे बघा, असला प्रचंड नंदी आहे. आणि इकडे इतर मंदिरं देखील आहेत, खूपच सुंदर आहेत मंदिरं, हे बघा. आणि जागोजागी हे पहारेकरी आहेत बघा. हे एक मंदिर आहे, त्याच्या मागे आहे एक, त्याच्या मागे देखील आहे. आणि हा मंदिरांचा समूह आहे, पटदक्कल असं त्याचं नाव. खूपच सुंदर अनुभव होता हा. आम्ही हम्पीला आलो होतो, तिकडनं वाकडी करून या दिशेला देखील आलो. छान. वा, तुम्ही हम्पी बाजूला आलात तर नक्की इकडे भेट द्या. वर्थ आहे ना येणं. हां, हे आणि बदामी हे. आणि आता ह्यानंतर आपण जाणार आहोत ऐहोळला जाणार आहोत. ते कसं आहे ते देखील छान दिसतंय. हे सुद्धा आपण फोटोत पाहूनच आलेलो. बरोबर, किती सुंदर आहे. मागे बघ ना, काय सुंदर वाटतंय. वा.